अजितदादा परत येणार. शरद पवारांनी अजितदादांना लपवले, एकनाथ शिंदेंनी अजितदादाला लपवले. ऐकलं, अजितदादांना लपवून ठेवलंय, दादांचा मृत्यू झालेला नाही असा दावा करण्यात आलाय. यासारखेच आणखी काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यातही काही दावे केले जात आहेत. 450 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं शंभूराजांच्या बचावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूचा कट टाकला होता, त्याच पद्धतीनं पवार साहेबांनी असं केलं असेल. या व्हिडिओत तर शिवराय आणि शंभू महाराजांचं उदाहरण देण्यात आलंय, त्यामुळे अनेकांना हा दावा खरा वाटू लागलाय. पण व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे खरंच दादांना लपून ठेवलंय का? दादांचा अपघात झालेलाच नाही का? असं असेल तर आनंदाचीच बातमी आहे. मात्र याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या टीमनं पंचनामा केलाय. अजितदादा परतणार. अजितदादांना पवारांनी लपून ठेवलंय. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? शरद पवारांनी अजितदादांना लपवले. अजितदादांच्या विमान अपघातानंतर अनेकांनी संशय व्यक्त केलाय, तर काहींनी दादांना प्लॅन करून मारल्याचा दावा केलाय. त्यामुळे दादांच्या मृत्यूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. दादांच्या निधनानंतर दादा जिवंतच आहेत असा दावा करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेऊन पडताळणी करणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं सर्व व्हिडिओ नीट तपासून पाहिले, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. 28 जानेवारीला दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांना कुणीही लपवून ठेवलेलं नाही. व्ह्यूजसाठी सोशल मीडियावर रील्स बनवले जात आहेत. रील्स पाहून त्यावर विश्वास ठेवू नका. दादा जिवंत असावेत ही सगळ्यांचीच इच्छा आहे. तसं झालं तर चांगलंच आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ हे फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी बनवले जात आहेत. त्यांच्या दाव्यात तथ्य नाहीये. त्यामुळे अजितदादा परत येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.